नाशिक शहरातील मोर्चा प्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे। सामाजिक शांतता भंग करणं, जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। अफवांना बळी न पडण्याचं नागरिकांचं आवाहन सुद्धा आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खाडवी यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक शहरात तणावपूर्ण शांतता आहे, मात्र पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कालच्या झालेल्या दगडफेकीनंतर आता भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि काही दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आलेले। या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खाडवी आपल्या सोबत आहे। सर, काल झालेल्या घटनेनंतर किती गुन्हे दाखल झालेले आहे आणि किती लोकांना ताब्यात घेण्यात आले? काल एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये जीवे ठार मारणे, तसेच पोलिसांना जखमी करून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे अशा प्रकारचे हे गुन्हे आहेत। काही खाजगी जे पब्लिक आहे त्यांचं पण नुकसान करण्यात आलेलं होतं, त्यांची तक्रार घेण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून 15 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। अजूनही काही आरोपी अटक करून शांतता प्रस्थापित करत आहोत। सध्या सर्व ठिकाणी शांतता प्रस्थापित झालेली आहे। अतिरिक्त कुमक जी आहे SRPFची ती पण तैनात करण्यात आलेली आहे। सर, ज्या ठिकाणी खरं तर दगडफेक झाली होती अशा ठिकाणी पोलीस कर्मचारी देखील जखमी झालेले होते। तुम्ही देखील या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आतमध्ये घुसला, तुम्हाला देखील जखम झालेली होती, इजा झालेली होती। आता या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची तब्येत कशी आहे, कशा पद्धतीने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत? वैद्यकीय रुग्णालय नाशिक या ठिकाणी सगळ्यांनी उपचार घेतलेले आहेत आणि सध्या औषधोपचार सुरू असून तब्येत सर्वांची चांगली आहे। नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की कोणत्याही अफवांवरती त्यांनी विश्वास ठेवू नये। नाशिक शहर हे शांतताप्रिय शहर आहे। त्या शहराची सुव्यवस्था, कायदा ही अबाधित ठेवावी असं सर्वांना आवाहन करतो। सर्वांनी आपले आपले व्यवहार सुरळीत चालू ठेवावे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन हे सज्ज असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।